In this lecture, we have discussed about the plant pathology. Now, what is the plant pathology? Under this portion, we have discussed about some other different points. That is the host, what is host, pathogen, then symptoms, causes and control of different diseases of plants. That is the leaf curl of papaya, citrus canker, and red rot of sugar cane. Okay. Next, this now what is the plant pathology? Sorry, तिथे plant pathology झालेलं आहे. Actually PLANT plant pathology हवं होतं. ठीक आहे. The word pathology is derived from the Greek word pathos meaning suffering and logos meaning speech. Okay. The plant pathology is concerned with the study of suffering of plant. The ability of pathogen to cause inside disease is pathogenicity and the process or chain of events leading to the development of diseases. Pathogenesis. ठीक आहे. पॅथॉलॉजी म्हणजे काय आहे? प्लांट पॅथॉलॉजी, द सफरिंग ऑफ प्लांट ऑन अ पर्टिक्युलर कंडिशन. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्याला सर्दी खोकला काही असं झालं, इन्फेक्शन झालं, तर काय होतं, व्हायरल बॅक्टेरियल इन्फेक्शन, व्हायरसेस बॅक्टेरिया आपल्या बॉडीवरती अटॅक करतात आणि मग आपल्याला वेगवेगळे इन्फेक्शन्स बॉडीला होतात. तसेच प्लांटवरती पण पर्टिक्युलर व्हायरसेस, फंजाय किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन प्लांटलाही होत असतं आणि प्लांट काय करतं, त्यानंतर सफर करतं. ओके. दॅट प्रोसेस इज नोन ॲज द प्लांट पॅथॉलॉजी. ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्लांट पॅथॉलॉजी काय, मेन ऑब्जेक्टिव्ह आहे का बरं प्लांट पॅथॉलॉजीची स्टडी केल्या जाते? तर टू स्टडी द लिव्हिंग, नॉन लिव्हिंग अँड एन्व्हायरमेंटल कॉजेस ऑफ प्लांट डिसीजेस. आपल्याला लिव्हिंग, नॉन लिव्हिंग अँड एन्व्हायरमेंटल कॉजेस ऑफ प्लांट डिसीजेस, कुठले कुठले कॉजेस आहेत प्लांट डिसीज होण्यामागचे, काय काय रिझन्स आहेत. लिव्हिंग बिंग रिस्पॉन्सिबल आहे, नॉन लिव्हिंग थिंग्स रिस्पॉन्सिबल आहे, किंवा कुठले एन्व्हायरमेंटल कंडिशन त्या प्लांटला इन्फेक्ट करायला हे आहेत, रिस्पॉन्सिबल आहे, हे आपल्याला प्लांट डिसीजेसची स्टडी करून कळते. टू इन्क्रीज द प्रोडक्टिव्हिटी ऑफ द क्रॉप and profit the farmers applying various recent technologies to control the diseases, introduction of genetically modified resistance varieties, minimum use of pesticides, etc. का बरं हे सगळं केलं जाते? टू इन्क्रीज द प्रोडक्टिव्हिटी ऑफ क्रॉप्स. आणि क्रॉप्सची प्रोडक्टिव्हिटी वाढली म्हणजेच काय होईल? इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर दी प्रॉफिट्स टू द फार्मर. जर क्रॉपची प्रोडक्टिव्हिटी वाढली तर काय मिळेल? फार्मरला प्रॉफिट मिळेल. ओके. आणि नंबर ऑफ ज्या रिसेंट टेक्नॉलॉजीज आहेत डिसीज कंट्रोल करण्यासाठी, तुम्ही पाहिलेलं आहे की वेगवेगळे डिसीजेस प्लांटवरती पडतात. जसं एक सपोज आपण सोयाबीन पेरलं, सोयाबीनवर अटॅक करणारे कितीतरी मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, कितीतरी इन्सेक्ट्स असतात. ओके. तर हे डिसीजेस त्या प्लांटवरचे कंट्रोल करण्यासाठी काय केल्या जातात? वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी शोधून काढल्या जातात. कुठले स्प्रेज आहेत, पेस्टिसाइड्स आहेत. ओके. तर या टेक्नॉलॉजीज हे करण्यासाठी पण हा डिसीजचा स्टडी केला जातो. इंट्रोडक्शन ऑफ जेनेटिकली मॉडिफाईड रेजिस्टन्स व्हरायटीज, जसं बीटी कॉटन, बॅसिलस thuringiensis हा एक बॅक्टेरिया आहे, त्याच्यामधून जो जीन काढला जातो आणि कॉटनमध्ये टाकला जातो, दॅट इज द बीटी कॉटन. बीटी कॉटन काय आहे? जेनेटिकली मॉडिफाईड रेजिस्टन्स व्हरायटीज ऑफ कॉटन. ओके. अशा टाईपच्या व्हरायटीज तयार करण्यासाठी पण हे गरजेचं आहे. त्यानंतर मिनिमम यूज ऑफ पेस्टिसाइड्स, पेस्टिसाइडचा मिनिमम यूज करून आपण चांगल्यात चांगलं प्रोडक्शन क्रॉपचं घेऊ शकू, याच्यासाठी पण प्लांट डिसीजेसचा स्टडी करणं खूप गरजेचं आहे. ओके. दीज आर द मेन ऑब्जेक्टिव्ह. आता नेक्स्ट बघू आपण बेसिक टर्म्स. याच्यामागचे आताच म्हटलं मी, आपण वन बाय वन एक एक टर्म डिस्कस करणार आहोत. जसं होस्ट. व्हॉट इज होस्ट? होस्ट म्हणजे काय होते? अ होस्ट इज अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम that supplies or provides food resources and shelter to the parasite. एक्झाम्पल, रूट टिश्यूज ऑफ लेग्युमिनस प्लांट्स. आता होस्ट तुम्हाला मी फंजाय शिकवलेलं आहे एक युनिट, त्यावरनं तुम्हाला चांगलं कळलं असेल व्हॉट इज होस्ट. ज्या पर्टिक्युलर लिव्हिंग और नॉन लिव्हिंग थिंग्स
वरती एखादं पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम्स किंवा मटेरियल अटॅक करत असेल, ओके, जसे ते फंजाय असो, बॅक्टेरिया असो, व्हायरसेस असो की अदर काही असो, ओके, त्या पर्टिक्युलर सबस्ट्रॅटमवरती ग्रोज होऊन ते स्वतःला त्याच्यापासून फूड मटेरियल ॲब्सॉर्ब करत असेल तर ते काय आहे, होस्ट आहे. होस्ट इज द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. होस्ट काय असतं, लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतं. जसं प्लांटवरती अटॅक करत असेल फंगस, ओके, किंवा ॲनिमल्सवरती आपल्याला माहिती आहे स्किन डिसीजेस होतात वेगवेगळे, फंगल इन्फेक्शन होतं बॉडीला, ॲनिमलच्याही बॉडीला फंगल इन्फेक्शन होतं. तर अ होस्ट इज अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम दॅट सप्लाईज ऑर प्रोव्हाइड्स फूड रिसोर्सेस अँड शेल्टर टू द पॅरासाईट. जो पॅरासाईट अटॅक करत असेल एखाद्या पर्टिक्युलर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सवरती आणि तो ज्याच्यावर अटॅक होऊन राहिलेला आहे तो काय करत असेल, त्याला फूड मटेरियल प्रोव्हाइड करत असेल आणि राहण्यासाठी जागा देत असेल. दॅट लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज नोन ॲज द होस्ट. एक्झाम्पल, रूट टिश्यूज ऑफ लेग्युमिनस प्लांट्स. तुम्हाला माहिती आहे एन्व्हायरमेंटमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये काय असतं, नायट्रोजन असतं. पण पूर्ण नायट्रोजन जवळपास 73% नायट्रोजन आहे. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात नायट्रोजन असतानाही प्लांट्स किंवा ॲनिमल्स ते डायरेक्टली ॲब्सॉर्ब करू शकत नाही, कारण ते असतं ॲटॉमिक फॉर्ममध्ये. अँड ट्रिपल बॉन्ड अँड तो ब्रेक करणं खूप कठीण असतं ह्युमन बिईंग्सला आणि या प्लांट्सला पण. तर लेग्युमिनस प्लांट्स जे आहेत त्यांचे जे रूट टिश्यूज आहेत त्याच्यामध्ये काय होतं, नायट्रोजन फिक्सेशन होतं विथ द हेल्प ऑफ बॅक्टेरिया. बॅक्टेरिया काय करतात, त्याच्या रूट्सवरती अटॅक करतात आणि रूट्सवरती अटॅक करून मग तिथे नायट्रोजन फिक्सेशनची मशिनरी बॅक्टेरियामध्ये असते. ती मशिनरी काय होते, तिथे ॲक्टिव्ह होते आणि तिथे काय होतं, नायट्रोजन फिक्स केलं जातं. ओके, तर दॅट इज दिस रूट टिश्यूज ऑफ लेग्युमिनस प्लांट इज अ होस्ट. Now we discuss about the types of host. Hosts are different types: primary host, secondary, reservoir, pantenic, dead end, amplifying, etc. ओके, वेगवेगळ्या प्रकारचे असतात होस्ट. प्रायमरी होस्ट असतात, सेकंडरी होस्ट असतात. आपण एक फंजायचं मध्येच एक स्टडी केला होता. एक फंजाय होतं, जे फंजाय वेगवेगळ्या प्लांटवरती अटॅक करतं. पक्षिनिया हे आहे त्याचं, की एक प्लांट वरती त्याची लाईफ सायकल कंप्लीट होत नाही. काही स्पोरल रिप्रोडक्टिव्ह स्टेजेस जे आहेत त्या एका प्लांटवर कंप्लीट करतात, जसं पक्षिनियावरती, आणि काही बारबेरीवरती कंप्लीट करतं. ओके, तर प्रायमरी होस्ट म्हणजे पहिल्या प्लांटवरती अटॅक केलं आणि नंतर काही स्टेजेस त्या दुसऱ्या प्लांटवर, सेकंडरी होस्ट. ओके, नंतर रिझर्वायर असतात, पॅन्टेनिक असतात, डेड एंड ॲम्प्लिफाईंग एक्सेट्रा. काही जे असतात त्या पर्टिक्युलर होस्टमध्ये अटॅक केल्यानंतरच ते स्वतःला मल्टिप्लाय करू शकतात, असे ॲम्प्लिफाईंग होस्ट पण असतात. ओके, त्यानंतर आपण एक टर्मिनॉलॉजी बघायची आहे, पॅथोजेन. व्हॉट इज पॅथोजेन? The collection of hosts that an organism can utilize as a partner is called as the host range or host specificity of a pathogen. Pathogen काय आहे? Collection of host that an organism can utilize as a partner is called host range or host specificity of a pathogen. पॅथोजेन म्हणजे तो अटॅक करून राहिलेल्या होस्टवरती. दॅट ऑर्गॅनिझम इज नोन ॲज द पॅथोजेन. प्लांट पॅथोजेन्स बघू आपण. अन ऑर्गॅनिझम दॅट कॉजेस अ डिसीज ऑन अ प्लांट इज कॉल्ड ॲज द प्लांट पॅथोजेन. ऑर्गॅनिझम तो काय करून राहिला आहे, प्लांटला डिसीज कॉज करत आहे. दॅट ऑर्गॅनिझम इज नोन ॲज द प्लांट पॅथोजेन. आता ह्याच्यात डिफरंट कॅटेगरीज आहेत. कॅटेगरीमध्ये फर्स्ट आहे पॅरासाईट. The living organism which derive a ready-made organic food material from living host plant are called as the parasite. हे काय करतं, जर तुम्हाला माहिती आहे फंजाय लिव्हिंगवरती अटॅक करतं आणि डेडवरती पण करतं. डेडवरती ब्रेडवरती उगवणारी बुरशी माहिती आहे तुम्हाला. ओके, आणि पॅरासाईट लिव्हिंग प्लांटवरती जसं अल्ब्युगो आहे. अल्ब्युगो मोहरीच्या झाडावरती अल्ब्युगो नावाची फंजाय काय करते, अटॅक करते. ओके, the living organism which derive a ready-made organic food material from living host plant are called parasite.
आणि सॅप्रोफाइट, द लिव्हिंग ऑर्गॅनिझम विच डिराईव्ह अ रेडीमेड ऑर्गॅनिक फूड मटेरियल फ्रॉम डेड अँड डिकेइंग रेसिड्यूज ऑफ द प्लांट अँड ॲनिमल ओरिजिन कॉल सॅप्रोफाइट्स. डेड मटेरियलवरती ग्रो होतात हे सॅप्रोफाइट्स आणि त्याच्यापासून फूड मटेरियल ॲब्सॉर्ब करतात. आणि पॅरासाईट लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सवरती ग्रो होतात आणि त्या रेडीमेड फूड मटेरियल त्याच्यापासून ॲब्सॉर्ब करतात. ओके, या 2 कॅटेगरीज आहेत पॅथोजन्सच्या. त्यानंतर आपण आज या लेक्चरमध्ये एक डिसीज पण बघून घेऊ. आता प्लांट डिसीजेस बघायचं आपल्याला. डिसीज काय होतं, डेफिनेशन बघू. डेव्हलपमेंट ऑफ सिम्पटम्स इन होस्ट सेल बाय अ पॅथोजेन ऑर एन्व्हायरमेंटल फॅक्टर इज कॉल्ड डिसीज. काय होतं आहे, डेव्हलपमेंट ऑफ सिम्पटम्स इन होस्ट सेल बाय अ पॅथोजेन ऑर एन्व्हायरमेंटल फॅक्टर इज कॉल्ड डिसीज. एन्व्हायरमेंटल फॅक्टर किंवा पॅथोजेन्सच्या अटॅकमुळे जर काही सिम्पटम्स आपल्याला त्या प्लांट बॉडीवरती दिसत असेल, दॅट सिम्पटम्स इज नोन ॲज द डिसीज. ओके, द कॉजेस ऑफ प्लांट डिसीजेस, त्याचे 2 कॉजेस आहेत आणि 2 कॅटेगरीज, इनॅनिमेट कॉजेस अँड ॲनिमेट कॉजेस. Inanimate causes म्हणजे the plant diseases are caused by abiotic, non-parasitic or non-infectious factor called as the inanimate causes. कशामुळे कॉज होऊन राहिला आहे डिसीज, अबायोटिक, जे बायोटिक लिव्हिंग नाही आहे, अबायोटिक, नॉन पॅरासिटिक, पॅरासाईट पण नाही आहे, और नॉन इन्फेक्शियस फॅक्टर आर कॉल्ड ॲज द इनॅमिनेट कॉजेस. आणि ॲनिमेट कॉजेस, द प्लांट डिसीजेस आर कॉज्ड बाय बायोटिक, parasitic or infectious organism are called as the animate causes. जर इन्फेक्शन अबायोटिक ऑर्गॅनिझम नॉन लिव्हिंग थिंग्सकडनं होत असेल, दॅट इज द इनॅमिनेट कॉजेस. आणि लिव्हिंग थिंग, बायोटिक फॅक्टर्स, पॅरासिट और इन्फेक्शियस ऑर्गॅनिझम्स अटॅक करून जर डिसीज होत असेल, दॅट इज द ॲनिमेट कॉजेस. ओके, टू सी द सिम्पटम्स ऑफ प्लांट डिसीजेस, याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे सिम्पटम्स पाहायला भेटत आहे प्लांट डिसीजेसचे. तर बघा, लीफवरती कसे पॅचेस डेव्हलप झालेले आहेत. लीफवरती आता एक सिंगल एक प्लांट बघू आपण. इथे एक प्लांट काढून आहे. तर कसं दिसतं बघा, रूटवरती रूट रॉट, काही जे हे असतात पॅथोजन्स असतात, अटॅक कुठे करतात, रूटवरती करतात. इथे रूट रॉट डेव्हलप झालेला आहे. एक 1 सेकंड. एक मिनिट. बघा, रूटवरती इथे दिसत आहे तुम्हाला रूट रॉट. त्यानंतर प्रोटीन सिंथेसाइज, अपटेक ऑफ वॉटर अँड मिनरल, शुगर अँड नायट्रोजन फॉर्म, अमिनो ॲसिड्स. त्यानंतर थोडंसं रूटच्या वरती जो काय झालेला आहे तो क्राऊन गॉल फॉर्म झालेला आहे. ओके, हे पण इन्फेक्शनच आहे, अटॅक आहे, डिसीज आहे प्लांटला होणारं. नंतर पुन्हा तुम्ही लिव्ज पाहिले आहेत तर बिल्ड एकदम श्रिंक झाल्यासारख्या लिव्ज आहेत, फ्रेश नाही आहे तशा, हे झालेले आहेत, श्रिंक झाल्या, त्याला बिल्ट म्हणतात. ओके, हा पण डिसीज आहेत. त्यानंतर कॅन्कर प्रोड्यूस झालेले आहेत लीफवरती, लिप स्पॉट्स हे दिसत आहे तुम्हाला, दॅट इज द कॅन्कर पण म्हणतात त्याला. फ्रूटवरती स्पॉट आलेले असतात, फ्रूटवरती रॉट पण आलेले असतात. तुम्हाला माहीत आहे किती वेळा ॲपल काळं निघतं पूर्ण आतून, तर ते काय फ्रूट रॉट आहेत त्याला. फ्रूट स्पॉट्स पण असतात. त्यानंतर लीफ ब्लाईट असतं, शुड ब्लाईट, लीफ ब्लाईट, ब्लॅकिश पडतं पूर्ण लीफ, दॅट इज द लीफ ब्लाईट अँड शुड ब्लाईट. ओके, त्यानंतर बाकी पण हे जे डिसीज झाल्यानंतर ते प्लांटवरती काय होतात, वेगवेगळ्या पद्धतीने काय होतात, अटॅक करतात. आणि इथे लीफवरती तुम्हाला दिसत आहे काय झालेलं, नेक्रोसिस झालेलं आहे. इथे हे जे क्लोरोफिल आहे ते डिग्रेड झालेलं आहे तसं इथलं, आणि एलोविश झालेलं आहे. क्लोरोफिलचं कन्वर्शन कशामध्ये, झॅन्थोफिनमध्ये झालं आहे. तो एरिया डेड झाल्यासारखा पण तुम्हाला दिसतो, यालाच नेक्रोसिस म्हणतात. ओके, डिग्रेडेशन ऑफ क्लोरोफिल होतं त्या एरियामधलं, आणि डेड पॅचेस हे बघा फ्रूट्सवरती पण तुम्हाला असे कधी पॅचेस दिसतात, दॅट इज द प्लांट डिसीजेस. त्यानंतर आपल्याला पहिला डिसीज जो आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करू, दॅट इज द लीफ कर्ल ऑफ पपया. ओके, आता मी इथे थांबते आणि आपले आता रेग्युलर आठवड्यातून 3 लेक्चर्स होतील. ठीक आहे, चल.